धरपकड करून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न झाला असं अविनाश जाधवांनी म्हटलंय। आम्हाला कितीही दाबा आम्ही अंगावर येणारच। मनसे नेते अविनाश जाधव यांनी हा इशारा दिलाय। आम्हाला डोळे दाखवाल तर डोळे काढल्याशिवाय राहणार नाही, मोर्चा होऊ द्यायचा नाही यासाठी गृह खात्याचा दबाव असंही जाधवांनी म्हटलं। अविनाश सर आपला शोध। अविनाश सर, खऱ्या अर्थानं जो मोर्चा काढायचा होता, शांतपणात काढायचा होता, तो नंतर शांतपणेच निघाला, पण सकाळी जे 1.5 तास झालं त्याच्याकडे कसं काय बघतो तुम्ही? मला वाटतं की सकाळी जे झालं ते आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न होता, पण पुन्हा ते लोक विसरले की आम्ही मराठी आहोत, आमच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त सळसळतं, त्याच्यामुळे आम्ही घाबरणाऱ्यातले मराठी माणसं नाही होतो। तुम्ही कितीही आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केलात तरी आम्ही अंगावरच येणार। मी नेहमी सांगतो की तुम्ही आमच्याशी प्रेमाने वागा, आम्ही देखील तुमच्यावर प्रेम करू, पण तुम्ही जर आम्हाला डोळे दाखवलेत तर ते डोळे काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मी काल स्वतः पोलीस स्टेशनला होतो, त्यावेळेलाही अशी कुठलीही चर्चा झालेली नाही, त्यामुळे आमच्या मोर्चाला परवानगी द्यायचंच नाही असं पहिल्यापासून त्यांची मनस्थिती होती। अहो, आज सकाळपासूनच तुम्ही बोललो लोक आहेत ना, काही लोक या वादात पडत नाहीत, पण जर सकाळपासून लोकांना यायची इच्छा होती पण पोलिसांनी पकडलं किंवा लाठीचार्ज झाला तर काय करायचं, म्हणून अनेक लोकांनी घरातनं बाहेर पडणं टाळलं। पण जर हा प्रेमाचा मोर्चा झाला असता, पोलिसांनी आम्हाला नीट काढून दिला असता तर आम्ही 50,000चा मोर्चा काढला असता मीरा भाईंदर। अविनाश सर, एक शेवटचा प्रश्न विचारेन, कुठलाही झेंडा पुन्हा एकदा नव्हता, सगळे एकत्र मराठी माणूस म्हणून आलेले, हेच खऱ्या अर्थानं चित्र दिसेल का पुढे? मी तुम्हाला सांगतो, आम्ही मराठीला आमची आई मानतो, त्यामुळे जिथे मराठीचा विषय येईल तिथे झेंडा नसेल, आम्ही सगळे एकत्र असू, खूप धन्यवाद। आमचा अजेंडा असेल। तुम्ही बघा, आपला अजेंडा तोच असेल असं त्यांचं म्हणणं, आणि ते चित्र आता निर्माण झालं दिसतं।